नमस्कार, माझं नाव मिहित संवेद मठपती। मी छाबरिया नर्सरी स्कूल येथे सीनियर केजी मध्ये शिकतो। दिवाळीची सुट्टी सुरू झाली आणि मी खूप खुश झालो, कारण आता सुट्टीमध्ये खूप मज्जा करायला मिळणार। फराळ करायला आणि खायला मदत करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई बाबांसोबत ट्रिपला जायचं। तर बाबा आठवड्यातून किमान एकदा तरी सिंहगडावर जातातच। यावेळी मी पण तुमच्यासोबत सिंहगडावर येणार असा हट्टच धरला। बाबा म्हणाले, सकाळी लवकर उठावं लागेल, 5 वाजता निघायचंय, जमेल ना? मी लगेच हो म्हणून मान डोलावली। दुसऱ्या दिवशी आम्ही भल्या पहाटे उठून ठरल्याप्रमाणे 5 वाजता निघालो। मी ट्रेकला जाणार म्हटल्यावर आई पण आली आमच्यासोबत। साधारण तासाभरात आम्ही पायथ्याला असलेल्या गावात म्हणजेच अथकरवाडीमध्ये पोहोचलो आणि ट्रेकला सुरुवात केली। थोडं चढल्यावर आम्ही वॉटर ब्रेक घेतला आणि मी आईला म्हणालो, आई वास दमलो मी। आई म्हणाली, काय एवढ्यात दमलास? चल मी तुला शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरेंची गोष्ट सांगते। गोष्ट म्हटल्यावर मी तर एकदम खुशच झालो आणि लगेच चालायला सुरुवात केली। आता आईने जी गोष्ट मला सांगितली ती आता मी तुम्हाला सांगतो। तर शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे हे दोघे लहानपणीचे मित्र होते। पुरंदरच्या तहामधले आपल्या महत्त्वाचे पुरंदरमध्ये आपल्या स्वराज्यातले 23 महत्त्वाचे किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले होते। त्यातच आपला हा सिंहगड पण होता। आता सिंहगडाचं जुनं नाव होतं कोंढाणा। आता या किल्ल्यावर राज्य होतं मुघल सरदार उदयभान राठोड याचं। तो जनतेला खूप त्रास द्यायचा, खूपच वाईट सरदार होता तो। मग शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपण हा किल्ला स्वराज्यात परत आणायचा। आपण तानाजीला ही कामगिरी देऊया। पण तेव्हाच तानाजीच्या मुलाचं म्हणजेच रायबाचं लग्न होतं। मग तानाजी काय म्हणाला माहितीये? आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं ठरलं। तर मग तानाजी आणि त्यांचा भाऊ सूर्याजी यांच्यासोबत मोहिमेचा प्लॅन केला आणि रात्रीच्या वेळी तिकडून चढायला सुरुवात केली। अगदी अंधारातच बरं का। तानाजीने त्यांच्यासोबत एक घोरपड नावाचा प्राणी आणला होता। तो उभ्या भिंतीवर पण चिकटून बसतो म्हणे। त्या घोरपडीचं नाव होतं यशवंती। तिच्या शेपटीला दोरी बांधून तिला कड्यावर सोडून दिलं आणि ती 2-3 वेळा खाली पडली। तानाजींना आला राग। ते काय म्हणाले माहितीये का? यशवंती, आता पुन्हा पडली तर भाकरी बरोबर कच्चा खाईन। आणि मग घोरपड हळूहळू तेवढ्यात वर गेली। तिच्या मदतीने सगळे मावळे वर चढून गेले। तेवढ्यात शत्रूला चाहूल लागली आणि त्यांनी हल्ला चढवला। मग उदयभान पण आला आणि तानाजी सोबत लढू लागला। लढता लढता दोघेही पडले आणि तेवढ्यात आपले सगळे मावळे घाबरून पळायला लागले। मग सूर्याजी काय म्हणाला माहितीये? अरे, असे पळता का भ्याडासारखे? पळून जाऊन महाराजांना काय तुमचं काळं तोंड दाखवाल? तुमच्या इथं दूध प्यायला असाल तर फिरा माघारी। आणि काय आश्चर्य, सगळे मावळे पुन्हा जोमाने लढू लागले आणि मग शत्रूचा त्यांनी पराभव केला। जेव्हा शिवाजी महाराजांना ही बातमी समजली तेव्हा महाराजांना फार वाईट वाटलं। ते काय मग म्हणाले, आपला गड स्वराज्यात आला पण माझा सिंह मात्र गेला। आणि मग सिंहगडाचे कोंढाण्याचे प्रतीक म्हणून कोंढाण्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले। आम्ही करत पोहोचलो एकदाचे गडावर। बाबा तर केव्हाच गडावर पोहोचले होते। मग आम्ही पूर्ण किल्ला फिरून पाहिला। तानाजींचा पुतळा, तानाजी कडा, शंकर बाप्पांचं मंदिर आणि मग सरबत पिऊन आम्ही घरी यायला निघालो। धन्यवाद, बाय बाय।